आपण बघताय एबीपी माझा. एक मोठी बातमी येते. परमबीर सिंग यांनी केलेले गंभीर आरोप. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. अत्यंत गंभीर आणि मोठी बातमी. याचं कारण परमबीर सिंग ज्यांची आता नुकतीच उचलबांगडी झालेली होती, खळबळजनक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं असंही कळतंय आणि त्या पत्रामध्ये अत्यंत खळबळजनक आरोप आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली असा आरोप परमबीर सिंग यांनी केलेला आहे. सध्या सचिन वाझे प्रकरणावरनं ही दोन्ही नावं चर्चेत आहेत आणि त्याच वेळी परमबीर सिंग यांचा हा गंभीर आरोप थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय त्यांनी. याच परमबीर सिंग यांची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरनं उचलबांगडी झालेली होती आणि त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं समोर येत आहे. गृहमंत्री देशमुखांवर अत्यंत गंभीर असे आरोप, खळबळजनक पत्र म्हणावं लागेल, कारण 100 कोटी दरमहा मागितले गृहमंत्र्यांनी असा हा आरोप आहे. आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे या पत्राची प्रत आहे. गणेश, काय काय मुद्दे आहेत पत्रामध्ये? अत्यंत खळबळजनक पत्र म्हणावं लागेल. अत्यंत खळबळजनक. आणि यामध्ये मुख्यत्व परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अँटिलिया प्रकरणामध्ये त्यांनी जी काही मुख्यमंत्र्यांना किंवा वरिष्ठांना सूचना दिली आणि एबीपी माझाच्या मुलाखतीचा उल्लेख देखील या पत्रामध्ये आहे असं ते म्हणतायत की एबीपी माझामध्ये किंवा लोकमतचा एक आपल्या जॉईंट व्हेंचरची जी मुलाखत होती त्या मुलाखतमध्ये जे काही त्यांनी सांगितलं की काही पुरावे मिळाले आहेत आणि ते माफ करण्यासारखे नाहीयेत आणि म्हणूनच त्यांचं ट्रान्सफर केलं गेलं, असं बिलकुल नाहीये. ते पूर्ण आरोप खोटे आहेत असं म्हणतात. त्याचबरोबर गंभीर स्वरूपाचे आरोप या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी केले. ते म्हणजे 40 ते 50 कोटीचं कलेक्शन करायचं आणि 100 कोटीचं कलेक्शन बार आणि इतर जागांकडनं सचिन वाझे यांना टार्गेट दिलं गेलं होतं होम मिनिस्टरकडनं. हे पत्र इंग्रजीमध्ये थोडंसं मी वाचतो. The Honorable Minister expressed to Shri Vaze that he had targeted to accumulate ₹100 crores a month. For achieving the aforesaid target, the Honorable Minister told Shri Vaze that there are about 1,750 bars, restaurants and other establishments in Mumbai, and if a sum of 2-3 lakhs each was collected from each of them, a monthly collection of 40-50 crores was achievable. म्हणजेच परमबीर सिंग म्हणतात की अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना टार्गेट दिलं होतं आणि 1,750 बार रेस्टॉरंट जे आहेत ते मुंबईमध्ये असतात. त्यांना जर आपण काही जास्त वेळ चालायला दिले किंवा त्यांचा जो गैरव्यवहार असतो तो करायला दिला तर 2 ते 3 लाख रुपये प्रत्येकी बार मधनं येऊ शकतात, भेटू शकतात, कलेक्शन होऊ शकतं. आणि असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 40 ते 50 कोटी रुपये दरमहा आपण या बार मालकांकडनं, लेडीज बार चालवणाऱ्या लोकांकडनं घेऊ शकतो असं म्हणताय. श्री वाझे केम टू माय ऑफिस द सेम डे अँड इन्फॉर्म मी ऑफ द अबाव. त्यांचं असं म्हणणं की वाझेंनी गृहमंत्र्यांसोबत या भेटीनंतर, ज्यामध्ये गृहमंत्र्यांनी वसुली करण्यासाठी सांगितलं होतं, त्यानंतर ते परमबीर सिंग यांच्या इथं आले आणि त्यांनी ही माहिती दिली. त्यांचं असं म्हणणं आहे की मला धक्का बसला. आणि त्यानंतर श्री संजय पाटील एसीपी आहेत सोशल सर्व्हिस ब्रांचचे, त्यांना पण होम मिनिस्टरने त्यांच्या घरी बोलवलं होतं हुक्का पार्लर संदर्भात. हुक्का पार्लर मधलंही कलेक्शन करण्यासाठी अनिल देशमुखने एसीपी संजय पाटीलला सांगितलं असं या पत्रामध्ये परमबीर सिंग आरोप करतायत. मीटिंग अटेंड केली होती श्री पालंडे, जे पर्सनल सेक्रेटरी आहेत गृहमंत्र्यांचे. श्री पाटील अलॉंग विथ डीसीपी भुजबळ हे एन्फोर्समेंटचे डीसीपी आहेत, ज्यांच्या अखत्यारीमध्ये किंवा त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये सोशल सर्व्हिस ब्रांच येतं. या भुजबळ यांनी जे आहे इथं आपण त्यांचं असं म्हणणं की श्री संजय पाटील, भुजबळ आणि इतर जण जे आहेत पालंडे त्यामध्ये या मीटिंग मध्ये होते. हुक्का पार्लर संदर्भात मीटिंग केली गेली होती आणि या मीटिंग मध्ये त्यांनी 40 ते 50 कोटी हुक्का पार्लर मधनही कलेक्शन करण्यासाठी सांगितलं किंवा त्यांनाही बार बद्दल माहिती दिली. तर अशी सगळी माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये मीटिंगचा उल्लेख आहे 16 मार्च 2021 4 वाजून 59 मिनिटाला एक मेसेजचा उल्लेख इथं आहे. इथं ते म्हणतायत की पाटील हाऊ मेनी बार. हा मेसेज जो आहे हा ऑनरेबल ऑफिशियल रेसिडेन्स मध्ये त्यांच्या मीटिंग झाली 4 मार्चला आणि पाटील यांना त्याच्याबद्दल माहिती दिली गेली असं म्हणतायत. आणि काही मेसेजचाही उल्लेख ते इथं करतायत. एका मेसेजमध्ये ते म्हणतायत की पाटील यांना विचारलं गेलं की किती बार आहेत आणि किती कलेक्शन येतं. हे सगळी माहिती जी आहे या पत्रामध्ये लिहिली आहे. एसीपी पाटील, मी थोडं वाचून दाखवतो कारण मी खालच्या पॅराग्राफ्स वाचले नाहीयेत अश्विन. द अफरसेड मीटिंग ॲट द ऑफिशियल रेसिडेन्स ऑफ द ऑनरेबल मिनिस्टर विथ श्री पाटील अँड श्री भुजबळ अकर्ड ऑन 4 मार्च 2021 as informed to me by Shri Patil.
In order to remind myself about the exact conversation that I had with Mr. Patil, I messaged ACP Patil on 16 March. तर त्यांनी ACP पाटीलला जे मेसेज केले होते परमबीर सिंग यांनी, त्याचा उल्लेख इथं केला आहे. 16 मार्च 4:59 संध्याकाळी परमबीर सिंग यांनी पाटीलला मेसेज केला. पाटील, हाऊ मेनी बार्स अँड अदर एस्टॅब्लिशमेंट डिड HM सर अँड पालंडे मेन्शन टू यू when you had met them in February and what was the total expected collection they mentioned. त्यावरती त्यांनी विचारलं की गृहमंत्र्यांनी तुम्हाला किती बार बद्दल माहिती विचारली आणि किती कलेक्शन करायला सांगितलं. त्यावर पाटीलने लिहिलं की 1750 बार्स आहेत आणि 50 कोटीचं मंथली टार्गेट दिलं गेलं आहे. यावरती ACP पाटीलनं परमबीर सिंग यांना पुन्हा मेसेज केला की मिस्टर पालंडे मेन्शन बिफोर DCP भुजबळ, म्हणजे DCP भुजबळ यांच्या समक्षही सगळी बातचीत झाली आणि त्यांनाही हा 40-50 कोटी दरमहाचा टार्गेट दिला गेला, त्याच्याबद्दल चर्चा केली गेली. आणि अशा अनेक खळबळजनक माहिती किंवा त्यांचे मेसेज जे आहेत ही या त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांनी नंतर वाजे यांच्या गृहमंत्र्यांसोबतच्या मीटिंग बद्दल विचारलं, तर त्यावरती ACP पाटील म्हणाले की मला ते एक्झॅक्ट तारीख माहित नाहीये. तर त्याच्यानंतर काही दिवसांनंतर परमबीर सिंग विचारतात की तुम्ही मला सांगितलं होतं की सचिन वाजे आणि गृहमंत्री यांची मीटिंग काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यावरती पाटील हे म्हणतायत की पाटील त्यांनी थोडीशी माहिती दिली की मला वाटतं की फेब्रुवारी एंड मध्ये सचिन वाजे आणि गृहमंत्र्यांमध्ये ही बैठक झाली. आणि त्यानंतर पाटील असं म्हणाले, परमबीर सिंग असं म्हणाले की मला आणखी काही इन्फॉर्मेशन काढून द्या. त्यावरती ACP संजय पाटील असं म्हणाले, यस सर, वाजे मेट मी आफ्टर हिज मीटिंग विथ HM, म्हणजे मला वाजे भेटला होता गृहमंत्र्यांच्या मीटिंग नंतर. त्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं किंवा HM ने वाजेला काय सांगितलं याबद्दल त्याने काय म्हणालं. तर ACP पाटीलने परमबीर सिंगला सांगितलं की द पर्पज ऑफ मीटिंग वॉज टोल्ड टू मी दॅट, म्हणजे 1750 बार आणि 50 कोटीचं कलेक्शन जे आहे ते वाजेने देखील सचिन पाटीलला सांगितलं आणि संजय पाटीलला सांगितलं. आणि संजय पाटीलचं म्हणणं आहे की वाजेला ही माहिती किंवा हे कलेक्शन करण्यासाठी गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. तर त्याचा असा उल्लेख इथं आहे पूर्ण. आणि अनेक अशा इथं खाली जर 13 नंबरचा पॅराग्राफ पाहिला तर मोहन डेलकर यांचाही उल्लेख आहे. माफ करा, मोहन डेलकर, मेंबर ऑफ पार्लिमेंट, दादरा नगर हवेली, वॉज फाउंड डेड ॲट होटल सी ग्रीन ऑन 26 February 2021. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन रजिस्टर्ड अ केस, सुसाईड नोट वॉज फाउंड. त्यामध्ये द सुसाईड नोट ब्लेम सम ऑफिसर्स असं त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. व अप्रोप्रिएट इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत होतो. फ्रॉम डे वन ऑनरेबल मिनिस्टर डिझायर्ड अ केस ऑफ अबेटमेंट टू सुसाईड. म्हणजे मोहन डेलकर यांच्या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांची नावं होती त्यांच्या विरुद्ध अबेटमेंट टू सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांकडनं वारंवार दबाव येत होता, असं त्यांचं म्हणणं होतं. परमबीर सिंग म्हणत होते की मी लीगल ऍडवाइस घेऊन गुन्हा दाखल करीन, पण नाही तर अनिल देशमुख त्यांच्यावर वारंवार दबाव आणत होते, प्रेशर आणत होते. मोहन डेलकर प्रकरणामध्ये या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा असाही तिथे उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि अनेक तशी जर आपण संपूर्ण हे पत्र वाचलं तर अत्यंत खळबळजनक अशी ही माहिती आहे. शेवटचा पॅरा जर पाहिलं की ते मुख्यमंत्र्यांना लिहितात की मी तुम्हाला विनंती करतो की जी खरी माहिती आहे की जो खरी घटना आहे ती तुमच्या समोर यावी आणि म्हणून मी पत्र लिहितोय आणि यामध्ये ऍक्शन घ्यावी असंही परमबीर सिंग म्हणतायत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी जे म्हणतोय ते सगळं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत की गृहमंत्र्यांनी वसुली करायला सांगितलं होतं, गृहमंत्र्यांनी माझ्यावर दबाव आणले होते आणि केसेस करण्यासाठी. सचिन वाजे यांना कलेक्शन करण्यासाठी गृहमंत्र्यांनी सांगितलं. माझ्या विरुद्ध ABP माझा आणि लोकमतमध्ये जी मुलाखत आली जी गृहमंत्र्यांनी दिली त्यावर जे त्यांनी आरोप केले की माझ्या विरुद्ध काही पुरावे किंवा काही पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध काही पुरावे आले आहेत आणि ते माफ करण्या योग्य नाहीये, तीही पूर्णतः खोटी माहिती. अजूनही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. दिशाभूल करण्यासाठी किंवा माझ्यावर खोटे आरोप आणि एक परसेप्शन क्रिएट करण्यासाठी अनिल देशमुखांनी असं केलं, असे गंभीर आरोप. आणि ह्या पत्रामध्ये सर्वात गंभीर आरोप जे लागले ते म्हणजे स्वतः गृहमंत्री बार हुक्का पार्लर मधनं कलेक्शन करण्यासाठी. गणेश, तू आपल्या सोबतच राहा. भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. भारती, नेमकं कारण काय ठरलं असावं या पत्राचं? आताच्या सगळ्या घडामोडी बघता ट्रिगर पॉइंट कुठला आहे?
अश्विन, आतापर्यंत आपण ज्या खळबळजनक पत्राबद्दल बोलतोय त्या पत्राच्या सुरुवातीच्याच पॅरेग्राफ्समध्ये हे पत्र लिहिण्याचा ट्रिगर पॉइंट काय होता, कारण काय ठरलं ते येतं. लोकमत आणि एबीपी माझानी जी मुलाखत घेतली होती गृहमंत्र्यांची, ती खरं तर परमवीर सिंग यांच्या बदलीनंतरची पहिली मुलाखत होती, पहिली प्रतिक्रिया होती जी एबीपी माझानी आणि लोकमतनी घेतलेली मुलाखत होती. आणि या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की ती मुलाखत आणि त्या मुलाखतीत व्यक्त झालेले गृहमंत्री आणि गृहमंत्री जे काही बोलले त्या मुलाखतीत तीच होती ट्रिगर पॉइंट. कारण त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं होतं की आमच्या पोलीस दलाकडून ज्या काही अक्षम्य चुका झालेल्या होत्या त्या माफ करता येण्यासारख्या नव्हत्या आणि त्यांच्याकडून अत्यंत गंभीर पद्धतीचे लॅप्सेस झाले होते. आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलं होतं त्या मुलाखतीमध्ये की ही रुटीन ट्रान्सफर नव्हती. आणि हाच उल्लेख या पत्राच्या सुरुवातीला येतोय. हे जे गंभीर आरोप आतापर्यंत आपण ऐकतोय त्या आरोपांच्या आधी त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की लोकमत आणि एबीपी माझाला जी मुलाखत दिली गेली त्यात गृहमंत्र्यांनी जे म्हटलं आणि ही मुलाखत जी संपूर्ण देशभर जिचा उल्लेख करण्यात आला त्या मुलाखतीतच गृहमंत्र्यांनी असं स्पष्ट केलं होतं की देअर वर सिरियस लॅप्सेस कमिटेड ॲट माय ऑफिस. हे परमबीर सिंगांचं वाक्य आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्यावर आरोप केला आहे की आमच्याकडनं अक्षम्य चुका झाल्या आणि माय सिरियस लॅप्सेस वेअर नॉट पार्डनेबल. म्हणजे अक्षम्य होत्या त्या चुका माफ करता येण्यासारख्या नव्हत्या. आणि त्यांनी तिसरा मुद्दा म्हणून स्पष्ट केलेला आहे की माय ट्रान्सफर इज नॉट ऑन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंड्स, असं स्वतः गृहमंत्र्यांनी त्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आपली एबीपी माझाची जी मुलाखत होती ती हे जे खळबळजनक पत्र आहे परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं त्याचा ट्रिगर पॉइंट ठरलेले. आणि त्यानंतरच एक मोठी खळबळजनक माहिती परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहे, ज्यात त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सचिन वाझेंना 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं गेलं होतं. इतकंच नाही तर मुंबईमध्ये 1750 बार्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्या प्रत्येकाकडनं 2-4 लाख रुपये जर आपण महिन्याला जमा केले तर 40 ते 50 कोटी रुपये असेच जमा होतील, अशा पद्धतीने सुद्धा सांगितलं गेलं. या तारखांचा महिन्यांचा सुद्धा अश्विन उल्लेख आहे. आणि इतकंही लिहिलेलं आहे की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याबद्दलची माहिती दिली गेली होती. त्यामुळे अत्यंत खळबळजनक माहिती या पत्रातून पुढे येते. अश्विन, भारती तू आपल्या सोबतच राहा. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. गणेश, या पत्राचे आता पडसाद किंवा परिणाम काय बघायला मिळतील येणाऱ्या काळामध्ये? मला आता वाटतं की ज्या प्रकारे संजय राठोड प्रकरणामध्ये आरोप झाले तर आरोप नंतर त्यांचा राजीनामा घेतला गेला, ज्या प्रकारे परमबीर सिंग यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सचिन वाझेच्या अटकेनंतर त्यांची उचलबांगडी केली गेली, या आधीपासूनच जी चर्चा सुरू होती, एबीपी माझानेही 2 दिवसांपूर्वी बातमी दिली होती की गृहमंत्र्यांच्या कार्यकिर्दीवरती प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे शरद पवार नाराज आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन त्यांची भेटही घेतली. आता या खळबळजनक आरोपांनंतर मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर दबाव असेल की आता अनिल देशमुख यांना ट्रान्सफर करावं आणि कोणता तरी ठोस निर्णय या पत्रानंतर निश्चित होईल. कारण स्वतः पोलीस आयुक्त लिहित आहेत आणि त्यांनी काही लोकांचा उल्लेखही केला आहे ज्यांना गृहमंत्र्यांनी हे सगळं करायला सांगितलं. त्यामध्ये एक आहेत सचिन वाझे, जे स्वतः आता आरोपांखाली आहेत, त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप लागले आहेत. या पत्रामध्ये एसीपी संजय पाटील जे सोशल ब्रांचचे एसीपी आहेत आणि डीसीपी भुजबळ जे एन्फोर्समेंटचे डीसीपी आहेत त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्याशी आता मुख्यमंत्री किंवा शरद पवार आणि क्राईम ब्रांचचे जॉईंट सीपी बातचीत करतील आणि त्याबद्दल खरोखर झालं होतं का, जे आरोप लागले त्यात तथ्य किती आहे ही सगळी माहिती देण्यात येईल. परमबीर सिंग यामध्ये एक मीटिंगचा उल्लेखही करतायत आणि पालंडे जे पर्सनल सेक्रेटरी आहेत, अश्विन तुला आठवत असेल की या आधीपासूनच विरोधी पक्ष खास करून देवेंद्र फडणवीस हे वारंवार आरोप करतायत की महाविकास आघाडी सरकार बदल्यांचा बाजार चालवतं आणि बदल्यांचा बाजार जास्त कुठे चालतं तर ते गृह खात्यामध्ये आहे. कारण अनेक बदल्या झाल्या, या आधीही बदल्यांवरती राजकारणही झालं. मुंबईच्या 12 डीसीपीजला बदली केलं गेलं होतं मुख्यमंत्र्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल न घेता, तर त्या बदलांना थांबवण्यात आलं होतं. त्यावेळेलाही शिवसेना आणि एनसीपी यामध्ये वादही झाले होते. म्हणून बदल्यांचा बाजार हा महाविकास आघाडीचं सरकार चालवतं असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते वारंवार करत होते. आणि त्यामध्ये आपण या पत्रात पाहिलं तर मॅल प्रॅक्टिस आणि मिसडीड म्हणजे गृहमंत्री जे आहेत आपल्या पदाचा गैरवापर करत होते, जो इलिगल काम करायचे
आणि जे काम हो. कायद्यात बसत नाही ते काम अधिकाऱ्यांकडनं करून घ्यायचे ठीक आहे. असं स्वतः आयुक्त म्हणतात. हो. म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल. ज्या आतापर्यंत जी सगळी चर्चा होती की त्यांना त्यांचं खातं बदली केलं जाईल नक्कीच. किंवा त्यांच्याकडनं गृह खातं घेतलं गणेश, जाईल, आणखी तर काही मुद्दे तुझ्याकडनं जाणून घ्यायचेच आहेत. मात्र ज्या मुलाखतीचा उल्लेख या लेटरमध्ये करण्यात आलेला आहे, पत्रामध्ये करण्यात आलेला आहे एबीपी माझाच्या, त्या मुलाखतीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख नेमकं काय म्हणालेले होते आपण बघूया. गृह खातं हे अनिल देशमुख गृहमंत्री आहे नंबर 1. हां, जेव्हा सिनियर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा जेव्हा प्रश्न येतो, IPS अधिकाऱ्यांच्या जेव्हा बदल्याचा प्रश्न येतो, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा आदेश, त्यांची सुद्धा स्वाक्षरी अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्याशी चर्चा करून त्या निमित्तानं अंतिम निर्णय त्या निमित्तानं होत असतो. की जी काल आम्ही बदली केली आमचे आयुक्त यांची, त्यामध्ये चौकशीमध्ये काही गोष्टी पुढे आल्या आहेत आणि चौकशीमध्ये ज्या गोष्टी पुढे आल्या आहेत त्या माफ करण्यालायक नाही आहे. त्या अशा अशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या सर्व चौकशीचा जो पार्शल आम्हाला रिपोर्ट मिळत जातो रोजचा, त्यामध्ये ज्या घटना अनेक पुढे आल्या आहेत, त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही बसून निर्णय घेतला की आपण अशा या परिस्थितीमध्ये चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे आणि चौकशीमध्ये कोणताही बाधा येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यांना बाजूला केलेलं आहे. त्यांना दुसरं पोस्टिंग दिलेलं आहे. ज्या पद्धतीनं पोलीस खात्याचे प्रमुख म्हणजे मुंबई पोलीसचे प्रमुख म्हणून त्यांच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयात काही गंभीर चुका त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून झाल्या आहेत. त्या चुका माफ करण्यालायक नाही, गंभीर चुका आहेत. तेव्हा हीच ती मुलाखत, हेच ते वक्तव्य होतं खरं म्हणजे, आणि ज्याच्यामुळे आता हे लेटर आलेलं आहे. लेटरमध्ये किंवा त्याचा उल्लेख आलेला आहे. प्रसन्न जोशी माझ्यासोबत आहे, माझा सहकारी, ज्याने ही मुलाखत घेतलेली होती. प्रसन्न, हाच तो ट्रिगर पॉइंट होता असा आता समोर येते, कारण त्या लेटरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि आता त्याच्यात गृहमंत्री एक महत्वाचं विधान करतात, ते म्हणजे ह्या चुका माफ करण्याजोग्या नाहीयेत, अक्षम्य चुका आहेत. तर एकूणात त्यांची देहबोली आणि या सगळ्या मुलाखतीमधला सारांश बघता तुला काय वाटतं आता आलेलं पत्र? अश्विन, जेव्हा ती आपण मुलाखत घेतली त्या कार्यक्रमावरती आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की ही परमबीर सिंगांची झालेली बदली ही टिपिकल तुम्ही फक्त रुटीन बदली म्हणणार आहात का, तर त्यांनी ते कॅटेगोरिकली म्हटलं की ही कारवाई आहे. हा ज्या प्रकारे गंभीर गुन्हा घडलेला आहे, माझे शब्द इकडचे तिकडे होतील म्हणून बेसिक सार हे होतं की हा गंभीर भाग घडलेला आहे, चुका झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच ही केलेली कारवाई आहे. अर्थ असा की ही पनिशमेंट ट्रान्सफर आहे, ही रुटीन बदली नव्हे. आणि अश्विन, याचं महत्व असं, आतापर्यंत किमान मी पाहिलेल्यानुसार महाराष्ट्रात कधीही कुठल्याही ट्रान्सफरचं अशा प्रकारे समर्थन दिलं जात नाही. नेहमी तुकाराम मुंडेंच्या बदल्या आपण बघितल्या, अनेकांच्या बघितल्या, त्या नेहमी रुटीन ट्रान्सफर म्हटल्या जातात, त्याच्यावरती कोणतेही विधान होत नाही. इतकंच नाही, मुंबई पोलीस आयुक्ताबद्दल तर विधान होणं शक्यच नसतं, पण तेव्हा एखादा गृहमंत्री पदावरची व्यक्ती जेव्हा असं म्हणते तेव्हा त्या विधानाला खूप जाहीरपणे त्याला खूप अर्थ आहे. IPS अधिकारी येतो, टेक्निकली स्पीकिंग तुमच्या राज्यातल्या मंत्र्यापेक्षा सुद्धा तो IPS असल्यामुळे तो डायरेक्ट केंद्राला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्या वती जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा ती फार मोठी गोष्ट असते आणि म्हणूनच याचे कोणते तरी रिपरकशन्स येणार, काहीतरी परिणाम घडणार, प्रतिसाद पडसाद उमटणार हे जवळपास दिसतच होतं. आणि त्याच वेळी जेव्हा हे विधान झालं तेव्हा मी पण समजलो होतो व्यक्तिशः की मला वाटलं ते टोलून लावतील, ते म्हणतील रुटीनचा भाग आहे, याचा लगेच काही तुम्ही मीडियाने अर्थ काढायची गरज नाही. आणि ती त्यांची प्रकृती पण नाहीये. म्हणजे आपल्याला अनिल देशमुख हे साधारणपणे मितभाषी आणि साधारण मीडियाशी अंतर राखून बोलणारे असे वाटत होते. त्यांनी इतकं जेव्हा गंभीर विधान केलं तेव्हा मी विचार केला की अरे ही मोठी गोष्ट आहे. आणि अर्थातच आपण सगळ्यांनी त्या बातम्या कॅरी केल्या, माध्यमांनी सुद्धा ती बातमी उचलली आणि त्यानंतर आता ही घडामोड बघायला मिळते. त्यामुळे अर्थातच हा मोठा हादरा आहे. आणि अश्विन, याच्यामध्ये मुळात ह्या सगळ्या प्रकरणातलं पोटेन्शियल, त्याच्यातला जो स्फोटक तत्व आहे ते जिलेटिनच्या कांड्या नाहीये, ते तर RDXच आहे, किंवा वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे त्या कंटेंटमध्ये, की सत्ता उद्ध्वस्त होऊ शकते. आणि वाटत होतं की थोडंसं सबट्रॅक्ट होत चाललेलं आहे, 2 बदल्या झालेल्या आहेत, जरा विषय हळूहळू निवळायला लागलेला आहे, वाझींवरती केंद्रित झालेला आहे. आणि अचानक आपल्या काल मुलाखतीमध्ये ते म्हणतात परमबीर सिंग वरती कारवाई शिस्तीचाच भाग म्हणून झालेली आहे, चूक झाली आहे म्हणूनच झालेली आहे. आणि त्यानंतर परमबीर सिंग यांचं हे पत्र आता येतंय ज्याच्यात त्यांनी त्या मुलाखतीचा दाखला दिलाय. त्यामुळे माझ्या मते आता जशी न्यूक्लिअर स्फोटाच्या बाबतीत अनियंत्रित चेन रिॲक्शन सुरू होते आणि स्फोट तयार होतो, माझ्या मते आता चेन रिॲक्शन सुरू झाली आहे. अच्छा, म्हणजे इथून पुढच्या काळात आणखी काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात, जसं अगदीच असू शकतं. खरं. तू आपल्या सोबतच राहा. दरम्यान भारतीकडे जाऊया पुन्हा एकदा. भारती, या पत्रामध्ये काही SMS देखील उल्लेख करण्यात आलेला, तर तो SMS उल्लेख नेमका काय आहे त्या SMS मध्ये? अश्विन, खरं सांगायचं तर अत्यंत दीर्घ असं हे पत्र आहे. सुरुवातीला त्यांनी काय कारण आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे आणि ज्याचा आपण वारंवार उल्लेख करतोय की 1750 बार्स आणि रेस्टॉरंट, हुक्का पार्लर्स शहरात आहे आणि त्यांच्याकडनं दरमहा 3 ते 4 लाख रुपये जर आपण गोळा केले तर 40 ते 50 कोटीचं टार्गेट पूर्ण होऊ शकेल असं जे म्हटलं गेलं. त्याचे पुरावे म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांच्यातलं आणि ACP संजय पाटील यांच्यातले SMS दिलेले आहेत, तारखा दिलेल्या आहेत. 16
मार्च 2021 रोजी स्वतः परमवीर सिंग यांनी की तुमचं गृहमंत्र्यांशी याबाबत काही बोलणं झालं का, त्यांनी तुम्हाला मुंबईतल्या किती बार आणि रेस्टॉरंट बद्दल सांगितलं असा SMS केला होता आणि त्यावर ACP पाटील यांचे आलेलं उत्तर हे सुद्धा या पत्राबरोबर जोडलेलं आहे. संपूर्ण 16 मार्चचं या दोघांमधलं SMS वरचं संभाषण, 19 मार्चचं SMS वरचं संभाषण, त्यात वारंवार वाझे यांचा सुद्धा उल्लेख होतो की वाझे जेव्हा गृहमंत्र्यांना जाऊन भेटले होते त्यानंतर ते तुमच्याशी बोलले का, टार्गेट बद्दल बोलले का. त्यामुळे केवळ पत्र लिहून आरोप मी करत नसून आमचं काय बोलणं झालं, त्यात कोण कोण लोक इन्व्हॉल्व होते, त्याचा SMS वर आमचं काय बोलणं झालं याचे सुद्धा पुरावे परमवीर सिंग यांनी या पत्रात दिलेले आहे. आणि वारंवार हाच उल्लेख केलेला आहे की मला सुद्धा धक्का बसला होता आणि अशा पद्धतीचं टार्गेट गृहमंत्र्यांकडनं देण्यात आलं होतं. अश्विन, नक्कीच राजकीय प्रतिक्रिया पाठोपाठ येऊ लागलेल्या आहेत, त्या आपण आता घेणार आहोत. कारण एक अत्यंत खळबळजनक अशी बातमी म्हणावी लागेल, कारण थेट गृहमंत्री देशमुखांवर पोलीस आयुक्तांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.